आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉपनामा। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर मंत्र्यांचं चहापान, कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाकडून चहापानावर बहिष्कार। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चहापानाचं आयोजन, विरोधकांचा मात्र बहिष्कार। सकारात्मक चर्चेसाठी विरोधकांना संधी होती, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजितदादांनी धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलं। मंत्री धनंजय मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न, मात्र अजितदादा न बोलताच पुढे निघून गेले। फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली पण अजितदादा फिक्स आहेत। मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी, तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू? अजितदादांचीही शिंदेंना कोपरखळी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही वाचवणार नाही। महाराजांविषयी कोणी चुकीचं बोललं तर सहन करणार नाही। आम्ही शिवरायांचे मावळे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालतोय, देवेंद्र फडणवीसांचा इशारा। जाहीरपणे सांगतो, मला हलक्यात घेऊ नका। ज्यांनी हलक्यात घेतला त्याचा टांगा पलटीच करून आलेलो आहे। एकनाथ शिंदेंचा निशाणा, तर दाढीला आम्ही हलक्यात घेतो, वजनदार समजत नाही। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक। आनंद आश्रम परिसरात जोरदार घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंच्या नेत्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू। आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दौऱ्याला सुरुवात। संजय राऊत, विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांच्या सभा होणार। मुकणाऱ्या प्राण्याकडे लक्ष द्यायचं नसतं, आम्हाला रोखणारी औलाद ठाण्यात काय महाराष्ट्रात जन्माला आली नाही। ठाकरेंच्या नेत्यांच्या ठाणे दौऱ्याला विरोध करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकर्त्यांवरती विनायक राऊतांची टीका।